प्रसिद्ध कवी गझलकार दीपक करंदीकरांचं निधन झाले। गेल्या 8 दिवसापासून करंदीकरांवरती उपचार सुरू होते। दीपक करंदीकर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाहीही होते। दुःखद अशी बातमी आहे साहित्यप्रेमींसाठी आणि एकंदरीतच साहित्य विश्वासाठी ही दुःखद बातमी आहे ती म्हणजे प्रसिद्ध कवी आणि गझलकार दीपक करंदीकरांचं निधन झाले। गेल्या 8 दिवसापासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, दुःखद अशी बातमी समोर येते, काय अपडेट? अगदी बरोबर आहे गार्गी। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह असलेले दीपक करंदीकर यांचं रात्री 12:30च्या सुमारास दुःखद निधन झालं। त्यांच्यावर गेल्या 8 दिवसांपासून खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते प्रसिद्ध कवी होते, गझलकार होते आणि ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह होते। एकंदरीत जर बघितलं तर पुण्यामध्ये त्यांच्यावर आता अंत्यविधी होत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर ही घटना मात्र जी नाट्य परिषद असेल किंवा कलाप्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही दुःखद घटना घडली एवढं नक्की गार्गी। जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर दीपक करंदीकर नेमके कोण होते जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कवी, गझलकार, लेखक म्हणून 4 दशकापासून त्यांनी लेखन केलं। महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे ते 30 वर्ष स्थानिक कार्यवाह होते। धुनी गझलांची कविकुल हे गझल संग्रह आणि कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। अभिनव श्री व्यंकटेश महात्म्य हे लेखन सुद्धा त्यांनी केलंय। संगीत श्रीनिवास पद्मावती विवाह नाट्य अशा 5 अंकी संगीत नाटक सुद्धा त्यांनी बसवलेलं आणि लिहिलं होतं। साहित्यिक कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। Thank you.